हिंदू आणि मुस्लिमांचे सण आता येत आहेत. गुढीपाडवा आणि रमजान हे दोन सण येत आहेत. हे दोन्ही सण शांततेच्या मार्गाने साजरे व्हावेत. लोकांनी कुठल्याही अफवांवरती विश्वास ठेवू नये, त्यासाठी पोलिसांच्या रूट मार्चचं आयोजन करण्यात आलेलं होतं. कल्याणच्या सहजानंद चौकातनं दुर्गाडी ते दूध नाका असा हा पोलीस रूट मार्च काढण्यात आला आहे. या प्रकारचं नियोजन अन्य संवेदनशील ठिकाणी सुद्धा केलं जाणार आहे. जनतेला ह्या रूट मार्चच्या माध्यमातून हे आवाहन आहे की कुठल्याही अफवांवरती विश्वास ठेवू नका. कोणत्याही सोशल मीडियावरच्या पोस्ट फॉरवर्ड करू नका, जेणेकरून त्यातनं जातीयता किंवा धार्मिक तणाव निर्माण होऊ शकतो. आपले सण उत्साहानं आणि आनंदानं साजरे करताना दुसऱ्यांनाही त्रास होणार नाही अशा पद्धतीचा विचार करा, असं आवाहन कल्याणचे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी केलं आहे. आगामी सण उत्सवाच्या अनुषंगाने पूर्ण कल्याण आणि डोंबिवली पूर्ण परिमंडळामध्ये ह्या रूट मार्चचं आयोजन केलेलं आहे आणि जो आगामी हिंदू आणि मुस्लिम यांचे जे सण येणार आहे या पूर्ण आठवड्याभरामध्ये, त्याच्यामध्ये शांततेमय मार्गातून हे साजरे व्हावेत आणि लोकांनी कोणत्याही अफवेवरती विश्वास ठेवू नये याच्याकरता हा रूट मार्च करण्यात येत आहे. त्याचा भाग म्हणून आज कल्याण पश्चिम या भागामध्ये सदानंद चौकापासून हा रूट मार्च सुरू केलेला आहे. हा पूर्ण म्हणजे दुर्गाडीपर्यंत दूध नाका वगैरे असेल हा सगळा परिसर आपण कव्हर करत आहोत आणि याच प्रकारचं नियोजन हे परिमंडळामध्ये इतर वेगवेगळ्या ठिकाणी जे संवेदनशील भाग आहे अशा ठिकाणी ह्या रूट मार्चचं आयोजन केलं जाणार आहे. आणि या माध्यमातून सर्व जनतेला एकच आव्हान आहे की कोणत्याही अफवेवरती विश्वास ठेवू नका, कोणत्याही सोशल मीडियावरती कोणत्याही पोस्ट फॉरवर्ड करू नका जेणेकरून काही जातीय किंवा धार्मिक तणाव निर्माण होऊ शकेल. आपले सण अतिशय उत्साहाने आनंदाने पण दुसऱ्याला त्रास होणार नाही अशा पद्धतीने साजरे करण्यात यावे अशा प्रकारचं आव्हान सर्व नागरिकांना आहे.